पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। लाठीचार्जच्या नंतरही सीजेपीचा मोर्चा संसद भवन परिसरात धडकला। आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाचे राज्यभरामध्ये पडसाद। पुणे, नागपूर, अहिल्यानगर मध्ये समर्थनार्थ घोषणाबाजी तर ठाण्यात नेतृत्वात आंदोलन। पहिल्या दिवशी संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक। नीटची पेपरफुटी, राम मंदिरातली चोरी या विषयांवर चर्चा करण्याची मागणी। लोकसभा दोनदा तहकूब। कॉक्रोच जनता पार्टीची सीजेपीची नड्डांच्या सोबत चर्चा। सौरव दास यांची माहिती। सरकारनं चर्चेसाठी निमंत्रण दिल्याचा दावा। उपोषण सोडण्यासाठी सोनम वांगचुक यांच्या सरकारपुढे 3 अटी। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह नीटमधल्या अपयशाची जबाबदारी घेण्याची मागणी। बीडमध्ये काहीही घडलं की आपलंच नाव येतं। सततच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत। संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे तर उपाध्यक्षपदी भाजपाचे रामू शेळके यांची निवड। पुण्याच्या आंबेगावात दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्यानं अधिकाऱ्याला मारहाण। प्रभारी सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर हल्ला। तिघांवर गुन्हा दाखल। मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात। डिव्हायडरला धडक, एकाचा मृत्यू तर चालक आणि वाहकही जखमी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांच्या क्षेत्रात संततधार। गेल्या 24 तासात 1.5% पाणी वाढलं। सातारा जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन। पाटण आणि महाबळेश्वर परिसरात मुसळधार। कोयना धरण क्षेत्रात पाण्याची आवक सुरू। भंडाऱ्यात तुमसर शहरात मुसळधार पावसाने घरांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांची तारांबळ। पुणे विभागात एसटी कडून 10 कर्मचाऱ्यांचं निलंबन। 7 चालकांचाही समावेश। दारू पिऊन काम केल्याचा ठपका। दुपारचे 4 वाजलेत। या बातमीपत्रामध्ये आपल्या